माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते। या दिवशी उपवासाचे व्रत करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते। महाशिवरात्री म्हणजे नेमकी काय, तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस। भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात। शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात। महाशिवरात्रीचे व्रत का करायचे असते, तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करायचे असते। शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात। शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाही, मात्र भस्म वापरतात। शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात। शिवलिंगाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात। महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याला खूप महत्त्व आहे। महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करायचा असतो। उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य। याचा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे। उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात। परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे। उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहे। उपवासाबरोबर पूजा देखील महत्त्वाची आहे। साबुदाणा खिचडी उपवासाला चालते का, तर साबुदाणा खिचडी ही उपवासाला नक्कीच चालते, मात्र साबुदाणा खिचडी ही तुपातच बनवावी। तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी, मात्र शेंगदाणा तेलाचाच वापर करायचा। महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो। या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळायचे। अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते। बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यायचे। निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते। फलाहारी व्रत अनेक लोक करतात। रसाळ फळांची जास्तीत जास्त सेवन करायचे असते। याचबरोबर महाशिवरात्रीला कोणते पदार्थ आपण खायचे नाही हे बघूया। महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे, म्हणजेच वरई आणि भगर चालत नाही। महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो। महाशिवरात्रीच्या व्रतात या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते। शक्य असेल तर विना मिठाचे पदार्थ खावेत, अन्यथा सेंधव मीठ वापरावे। महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे, तसेच कांदा, लसूण, मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी नखे देखील कापू नये। अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते, तर महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात बोटे मोडायची नाही। त्याचबरोबर केस देखील कापू नये। त्याचबरोबर या दिवशी अशुभ बोलणे, मोठ्याने ओरडणे, वाईट बोलणे ह्या गोष्टी टाळावे। तसेच या दिवशी जास्तीत जास्त मौन धारण करावे। अशा पद्धतीने व्रत करून भगवान शिवाला प्रसन्न करून घ्यावे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भगवान शिव सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। हर हर महादेव।